समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या भागाचे लाडके आमदार माननीय बापू, त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपजिल्हाधिकारी मॅडम माननीय नष्टे मॅडम, त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे कार्यक्षम तहसीलदार बेल्लेकर साहेब, त्याचबरोबर गोमिया विलेजचे साहेब, त्याचबरोबर मंडल अधिकारी बेळणेकर मॅडम, आमचे नूतन जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे साहेब, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्या माया लोखंडे मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले ह्या पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व इतर लाभार्थी व त्याचबरोबर महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभागातील सर्व अधिकारी, पदाधिकारी व सर्व बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी हे जे महाराजस्व अभियान चालू केलं आहे, गत वर्षीपासून हा शासनाचा उपक्रम अगदी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या शासनानं केलेलं आहे, जेणेकरून आपल्या गावात, आपल्या ठिकाणी जिथं आपण राहतो त्या ठिकाणी ह्या सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून हे अभियान चालू केलं आहे। गेल्या वेळी आपण बघितलं असेल, साधारणतः 350 ते 400 लोकांनी याचा लाभ घेतला, जेणेकरून घर बसल्या त्यांना जातीचे दाखले मिळाले, उत्पन्न दाखले मिळाले, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल दाखले मिळाले, 7/12/8 दुरुस्त झाला, अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी या अभियानाच्या माध्यमातून होत असतात। त्याचबरोबर हे अभियान हे सर्वसामान्य घटकांना, वंचित लोकांना व सामाजिक न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं चालू केलेलं असल्यामुळं हे अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि ह्या वर्षीची सुरुवात आपल्या हेरले गावातून सुरुवात होत आहे, त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो आणि इतक्या मोठ्या संख्येनं आपण या अभियानासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी हेरले ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। बापू, आता हे जे अभियान आपलं चालू आहे हा विषय सोडून मी बोलत आहे। जातीचे दाखले आता आपण मिळतात सामाजिक कल्याणकडून किंवा आपल्या तहसीलदार ऑफिसकडून। मला असा एक विषय मांडायचा आहे बापू की 5-6 वर्षापूर्वी कलेक्टर साहेबांनी प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना डायरेक्ट जातीचे दाखले देण्याचा जो उपक्रम राबवला होता, पायलट प्रोजेक्ट, तसाच पायलट प्रोजेक्ट आपल्या हातकणंगले तालुक्यामध्ये राबवावा, जेणेकरून ज्यांचे वडील ज्या जातीचे आहेत त्यांच्या मुलाला डायरेक्ट जातीचा दाखला मिळावा, कारण त्यांच्या आई वडिलांना होणारा खर्च थांबेल आणि जो ऊर्जा त्यांची जी खर्च होते, पैसे आर्थिक जे खर्च होतात ते सगळं थांबून जाईल। त्यामुळे लहान विद्यार्थ्यांना पहिलीपासून 10वीचे विद्यार्थी असेल किंवा 12वीचे ॲडमिशनचे प्रॉब्लेम असेल ते सगळे प्रॉब्लेम एकाच वेळी सॉल्व्ह होतील आणि त्याचा उपक्रम आपण या माध्यमातून चालू करावा अशी मी एक विनंती करतो। त्याचबरोबर आता आपल्याला माहित आहे सामाजिक न्याय देण्याचं काम हे आता महायुती सरकारनं केलं आहे, तसंच सामाजिक न्याय देण्याचं काम इथून पुढल्या काळात आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून करणार आहोत। तसं माझा आणखीन एक विनंती आहे, ज्या आता आमच्या गावातलंच उदाहरण देतो बापू, एकच महिला आहेत, ज्या घरामध्ये एकच महिला राहते परंतु त्यांना धान्य मिळत नाही, अशा महिलांची यादी आमच्याकडे आहे बापू। तर त्या महिलांना प्राधान्यानं, एकच व्यक्तीला धान्य किती लागणार आहे, तर प्राधान्यानं तालुक्यामध्ये जितके असतील त्यांना देखील तुम्ही सपोर्ट करा आणि एकच महिला जेवढे त्यांना धान्य देण्याची शिफारस आजच्या या मीटिंगमध्ये व्हावी अशी माझी इच्छा आहे। कारण एक महिला किंवा एक व्यक्ती हे धान्य मिळवण्यासाठी हेलपाटी घालू शकत नाही, त्या अधिकाऱ्यांच्या पर्यंत जाऊ शकत नाही, कागदपत्राची पूर्तता करू शकत नाही, पण हे काम करण्याचं काम जर एक चांगलं सामाजिक काम हे या माध्यमातून व्हावं आणि या अभियानापासून सुरुवात व्हावी अशी मी इच्छा व्यक्त करतो। त्याचबरोबर आणखीन एक सामाजिक विषय आहे, जे दिव्यांग बांधव आहेत, आपल्या भागामध्ये बरेचसे दिव्यांग बांधव आहेत, त्यांची युनियन आहे, दिव्यांग बांधवांना अनुदान मिळतं, परंतु ते दिव्यांग बांधव आर्थिक कमकुवतपणा असतो, कारण ज्यांना ते व्याधी झालेले असतात त्यांचा खर्च त्यांना भागत नाही, तर ते आम्ही ग्रामपंचायतीने 5% देतो, समाज कल्याण पण देतं, परंतु त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम बापू आपल्या माध्यमातून व्हावं आणि त्यासाठी आपली वेद अपंग संस्था या हेरले गावामध्ये जे 5 वर्षापासून कार्यरत आहे, आपल्या तालुक्यातलं पहिलं दिव्यांग भवन हे हेरलेमध्ये तुम्ही घोषित करावं अशी माझी इच्छा आहे। मगाशी तहसीलदार सांगितलं तर दोघं पण इथं आहे, आता डिक्लेअर करून टाका म्हणजे विषय संपलाच आहे। कारण त्या लोकांच्या मध्ये ऊर्जा निर्माण करून त्यांच्या अंगामध्ये जे आर्थिक स्रोत स्वतः निर्माण करण्याची ताकद निर्माण करायची आहे ते आपल्या माध्यमातून व्हावं आणि दिव्यांग भाव निर्माण झालं तर त्यांनी उद्योगधंदा तयार करणार आहेत आणि त्या माध्यमातून त्यांचं घर खर्च चालेल आणि एक नवीन पायंडा समाजामध्ये पडेल की दिव्यांग लोक आपल्या घरावर किंवा घरातल्या कुटुंबावर अवलंबून न राहता आपण स्वतःमध्ये निर्माण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होईल। चौथा एक विषय आपल्या हेरलेसाठी एक चांगला जिव्हाळ्याचा निर्माण झाला, कारण 200 मीटर अंतराचा आखंड जिल्हा
जिल्हाभर डिक्लेअर झालं, परंतु त्या यादीत हेरलं नाव नव्हतं. आणि ते गट नंबर माननीय भूमी अभिलेख साहेबांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच वेळ कॉन्टॅक्ट पण केलं, बेर्णेकर मॅडम पण आहेत, की जे गट नंबर त्या हेरल्याच्या 200 मीटरच्या हद्दीत आहेत ते आज या ठिकाणी या अभियानाच्या माध्यमातून डिक्लेअर व्हावे. कारण जी संभ्रम अवस्था या काही गावामध्ये निर्माण झालेला आहे की माझं त्या ह्याच्यामध्ये नाव आहे की नाही, माझा गट नंबर बसतोय का नाही, ह्या गोष्टी आज क्लिअर व्हाव्यात. एवढे ह्या 4 मागण्या या माध्यमातून पूर्ण व्हाव्या. जे बाकीचं चालू आहे त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो. जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त फायदा घ्यावा. विद्यार्थी असू देल, कामगार असू देल, शेतकरी असू देल, सर्वसामान्य महिला असू देल, या सर्वांना न्याय देण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून होत आहे. फक्त पुन्हा एकदा विनंती करतो तहसीलदार साहेबांनी बापूंना, उद्या 8 मार्च महिला दिन आहे, तर एकल महिलांना धान्याचं कार्ड उद्याच्या उद्या मिळावं एवढी माझी विनंती आहे. एवढं मी माझं छोटंसं मनोबल संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तात्काळ होकार दिला. मला थोडं सगळं होतं की मी स्वतः येणं आवश्यक होतं, पण कामाच्या ह्याच्यामुळं शक्य नव्हतं. फोनवर बोलून देखील कार्यक्रमाला येणारे असे आमदार साहेब आपल्याला लाभलेले आहेत. कारण लोकांची कामं होणं गरजेचं आहे, लोकांचं हे होणं हा उद्देश सगळ्यांचा आपला आहे. त्यामुळं एकदम कमी कालावधीत आपण चांगलं नियोजन करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा करू शकलो आणि या सर्व लोकांना आपल्या ज्या काही शासनाच्या सुविधा आहेत त्याचा लाभ देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी आम्ही सर्व तहसील विभाग, कृषी विभाग, भूमी अभिलेख विभागाचे स्टॉल आहेत, आमचे त्या विभागाचे कर्मचारी आहेत. आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो रेशनिंग कार्डमध्ये नाव कमी करणं, वाढवणं, नवीन रेशन कार्ड काढणं. रेशन कार्डचा एक विभाग आहे. 7/12वरच्या काही नोंदी चुकल्यात दुरुस्त करणं, त्याचा एक आम्ही टेबल ठेवलेला आहे. आमचे सर्व तलाठी मंडळ देखील त्या ठिकाणी आहेत. आणि कृषी विभागाच्या काही योजना आहेत, त्या योजना आपल्याला माहिती व्हाव्यात म्हणून आम्ही तिथं ट्रॅक्टर, त्यांच्या हार्वेस्टर या ठिकाणी आणलेले आहेत की ह्या छोट्या शेतकऱ्यांसाठी ह्या फार महत्त्वाच्या स्कीम आहेत. पण शेतकऱ्यांना ह्या स्कीम आहेत त्यासाठी आपल्याला कुठली कागदपत्र लागतात काय. तसंच आमच्या तहसील ऑफिसमध्ये सर्वसामान्य लोकांना यायला लागतं, ते एक महत्त्वाचं काम असतं येणे करणं. आणि जमीन येणे करून ती मग शेती सोडून त्याच्यात उद्योग करणं आणि त्याच्यावर हे करणं, हे किती किचकट आणि अवघड काम असतं हे आपल्या की बऱ्याच जणांना माहिती आहे, ज्यांनी व्यवसाय उद्योग ज्यांनी केला आहे त्यांना. पण आदरणीय बावनकुळे साहेबांनी एक क्रांतिकारी निर्णय या राज्यात घेतला आणि अकृषक करायचं जी अट होती ती अटच रद्द केली. अतिशय क्रांतिकारक आणि राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी हा निर्णय फार महत्त्वाचा आहे. कारण महाराष्ट्र राज्य हे ह्या देशाचं पॉवर इंजिन किंवा ह्या देशाचा जो काही विकास आहे तो महाराष्ट्राच्या विकासावर अवलंबून आहे. आणि जमिनी अकृषक करणं, मग त्याच्यावर उद्योग व्यवसाय उभा करणं यासाठी फार त्रासदायक काम होतं. त्यासाठी लोक अनेक कार्यालयात हेलपाटे मारायचे. पण बावनकुळे साहेबांनी हा निर्णय घेतल्यामुळं आता आपल्याला एकदाच येण्याचा टॅक्स भरायचा आहे, म्हणजे अकृषक परवानगी घ्यायची गरज नाही. जर आपल्याला घर बांधायचं आहे, आपल्याला काही तिथं दुकान चालवायचं आहे आणि आपली शेत जमीन असेल तर आपल्याला फक्त त्याचा जे काही अकृषक कर आहे तो एकदाच भरायचा आहे, त्यानंतर परत कधीही भरायचा नाही. आणि त्यामध्ये आपण फक्त जे काही तुमचा घराचा प्लॅन असेल, तुमचा काही व्यवसाय दुकानाचा प्लॅन असेल, काही तुमचं प्लॉटिंग असेल तर फक्त प्लॅन मंजूर करून घ्यायचं. म्हणजे बाकी सर्व विभागाच्या परमिशन वगैरे त्या सर्व आता शासनाने रद्द केल्यात. फक्त त्या ठिकाणी आपल्याला जे काही व्यवसाय करायचा आहे तो प्लॅन, कारण रस्ते व्यवस्थित असले पाहिजेत, रस्त्यासाठी पुरेशी जागा असली पाहिजे, नाहीतर मग कोणी कसंही बांधेल. त्यामुळे ती अट शासनाने काही अट शिथिल केली नाही. कारण भविष्यात असं जर बांधकामं झाली तर तिथं सोयीसुविधा देता येणार नाहीत. त्यामुळं येणे करायची महत्त्वाची अट शासनाने रद्द केलेली आहे. आणि त्याबाबत सविस्तर जे काही सूचना आहेत त्याचं सर्व माहितीपत्रक आम्ही तहसील कार्यालयात लावत आहोत. त्यामुळे ज्यांना कोणाला आपल्या जमिनी येणे करायचे असतील ते तहसील कार्यालयात इथेही आमच्या स्टॉलवर संपर्क करू शकतात आणि तहसील कार्यालयात येऊन मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि तुम्हाला येणे करण्यासाठी संपूर्ण म्हणजे येणे करायची आवश्यकताच नाही, पण ती काही जी कार्यपद्धती आहे त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन आमच्या कार्यालयामार्फत केलं जाईल. आपण या ठिकाणी काही निवडक लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत. संजय गांधीचे लाभ देणार आहोत, काहींना कास्ट सर्टिफिकेट देणार आहोत. अनेक मागच्या काळात आपण साठे साहेब इथं बसलेत, त्यांच्या मदतीने अनेक भटक्या विमुक्तांना जातीचे दाखले दिले. आपल्यापैकी काही लोक असतील ज्यांच्याकडे जातीचे दाखले ते त्या जातीचे आहेत पण त्यांच्याकडे पुरावा नाही, पण त्या व्यक्ती त्या जातीची आहे ह्याची आम्हाला खात्री आहे.
तर त्या ठिकाणी आम्ही सर्कल चौकशी करून बापू त्यांना जाती दाखल दिले, पुरावे नसताना पण म्हणणारे त्यांच्या घरी जातात. आपण गोपाळ समाजाला बरेच दाखले दिले, डवरी समाजाला दाखले दिले, नंदीवाले समाजाच्या लोकांना दाखले दिले, कारण यांच्या मागच्या पिढीत कोणीच शिकलेलं नव्हतं किंवा मागच्या पिढीत जमिनी पण नव्हत्या कोणाकडे, त्यामुळे महसुली पुरावा पण असायचं यांच्याकडे, काही कारण नाही किंवा कोणी शाळेतच गेलं नव्हतं, त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला पण नव्हता. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला खात्री आहे की हे त्याच समाजाचे व्यक्ती आहेत, त्या ठिकाणी आमचं स्टाफ त्यांच्या घरी जातो, त्यांचा अर्ज भरून घेतो आणि त्या अर्जावर मी आणि मग प्रांताधिकारी आम्ही आमच्या सह्या करून तो दाखला देतो. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे, कारण ज्या लोकांसाठी ह्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत केवळ जातीचा दाखला नसल्यामुळे ते पोचत नव्हत्या, त्या इथून पुढे पोचल्या जातील. त्यामुळं असे कोणाच्या जर जातीचे दाखले असतील काय असतील तर आमच्या स्टॉलवर आपण संपर्क करा, आपला अर्ज द्या, आपल्या ठिकाणी घर चौकशी करून आमचे सर्कल अधिकारी अहवाल देतील आणि आपल्याला ते जातीचे दाखले देण्याचं काम आम्ही नक्की करू. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्यासाठी मी हातकणंगले तालुका प्रशासन तसेच महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आज हा कार्यक्रम आपला दुपारी 2-3 वाजेपर्यंत चालणार आहे. जरी हा आपला औपचारिक उद्घाटन जरी संपलं तरी त्यानंतर आमच्या स्टॉलवर सगळे लोक असणार आहेत आणि आपण आपले अर्ज, जे कोणी आले नसतील कार्यक्रमाला, आपले कोणी नातेवाईक असतील, कोणी आपले मित्रमंडळी असतील, आजूबाजूच्या कुठल्याही गावातले असतील, आतिग्रे, चोकाक, लोखंड, हालोंडी, त्यांना देखील आपण निरोप द्या आणि या ठिकाणी आपले अर्ज घेऊन बोलवा. त्यामुळे दिवसभर आमची टीम या ठिकाणी असणार आहे. तेव्हा आपण आपल्या सर्व लोकांना, जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी जो काही उपक्रम आम्ही दिला आहे त्याचा लाभ घेण्यासाठी आवाहन करा. आपण सर्वजण आलात, मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत जे शिबिर आयोजित केलेलं आहे, या शिबिराचा पहिला टप्पा हातकणंगले तालुक्यातील हेरले गावामधून सुरू होतोय आणि या कार्यक्रमाची आणि तालुक्यातल्या एकंदरीत कार्यक्रमाची सुरुवात आणि श्री गणेश या गणपती मंदिरातून होतोय. याचाच अर्थ हा श्री गणेश चांगला, याचा अर्थ तालुक्यातली उर्वरित सर्व जी महाराजस्व अभियानाची शिबिरं आहेत ती अतिशय चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध प्रकारे पार पडणार आहेत अशी एक मला आशा वाटते. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित हातकणंगले तालुक्याचे सन्माननीय आमदार अशोकबापू माने साहेब, त्याचबरोबर तालुक्याचे तहसीलदार बेलेकर साहेब, इतर विभागांचे सर्व अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर तालुक्यातील सर्व सन्माननीय जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सर्व सरपंच, याशिवाय इतर पदाधिकारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या हेरले महसूल मंडळामधील 7 गावांमधील सर्व लाभार्थी नागरिक, महिला बंधू भगिनी. दिनांक 18 फेब्रुवारी 2026ला शासन निर्णय आला आणि राज्यभर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी करण्यासंदर्भातल्या सूचना शासनाला प्राप्त झाल्या. तर 18 फेब्रुवारीपासून ते 5 मार्चपर्यंत या कालावधीमध्ये महसूल मंडळाच्या स्तरावरती कशा प्रकारे या वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत, या योजनांचा लाभ लोकांपर्यंत जो पोहोचलेला नाही तो लाभ कशा पद्धतीनं देणं किंवा लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत, मग महसूल विभाग आहे, महसूल विभागासोबत कृषी विभाग आहे, भूमी अभिलेख आहे, याशिवाय इतर विभाग आहेत, त्या विभागांतर्गत ज्या काही योजना आहेत किंवा महसूल प्रशासनामार्फत जे काही नवनवीन धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेले आहेत, या धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेला व्हावी आणि या योजनांच्या माहितीच्या माध्यमातून लोकांना त्याचा लाभ घेता यावा, या उद्देशाने हे महाराजस्व अभियानाचं शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तालुक्याच्या तहसीलदार बेलेकर साहेब यांनी या शिबिराच्या अनुषंगाने जे काही लाभ वाटप आहे ते लाभ वाटपाचं नियोजन केलेलं आहे. याशिवाय जे काही नागरिकांच्या समस्या आहेत, 7/12 आहे, त्याचबरोबर जे काही नोंदी आहेत लोकांच्या पेंडिंग आहेत, 7/12 जीवन 7/12च्या अनुषंगाने ज्या काही जुन्या नोंदी आहेत त्या नोंदी कमी करणं आहेत, दुरुस्ती करणं, 155 अंतर्गत दुरुस्ती आहे. याशिवाय आपल्याला याच्यामध्ये जे तुकडेबंदीचे व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहारांची यादी करणं आहे, पानंद रस्त्यांच्या बाबतीतची कार्यवाही करायची आहे. याशिवाय इतर ज्या काही योजना आहेत, सामाजिक अर्थसहाय्य योजना आहेत, मुलांना दाखले देण्याचे आहे. बऱ्याच वेळेला काय होतं
आता उन्हाळ्याच्या सुट्टीचा कालावधी सुरू होईल आणि जूनपासून ॲडमिशन सुरू होतात. मग बऱ्याचदा पालक लोक दाखल्यांची लिमिट आली म्हणजे जेव्हा मुदत संपत येते ॲडमिशनची त्यावेळेला मग दाखल्यासाठी घाई करतात. तर आपल्याला आता या मार्चपासून मेपर्यंत जे काही महाराजास्व अभियान आहे या अभियानांतर्गत आपण मोठ्या प्रमाणात दाखल्यांचं नियोजन केलेलं आहे. तर अद्यापर्यंत ज्या पालकांनी आपल्या मुलांचे दाखले काढलेले नाहीत त्या दाखल्यांसाठी जे काही डॉक्युमेंट जमा करणं आवश्यक आहे ते मुदतीत जमा करणं, त्या योजनांचा लाभ घेणं, या सगळ्या दृष्टिकोनातून आत्ताच आपल्याला तयारी केली पाहिजे जेणेकरून ऐन वेळेला ॲडमिशनच्या वेळेला आपल्या पाल्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करते की या ज्या काही महाराजास्व शिबिरांतर्गत ज्या काही आपले स्टॉल आहेत त्या ठिकाणी ज्या काही योजनांचा लाभ देण्याचा आहे, याशिवाय नागरिकांचे इतर जे काही प्रश्न आहेत, ज्या काही बाबी आतापर्यंत आपल्याकडून दुर्लक्षित राहिलेल्या असतील किंवा ज्या बाबींच्या संदर्भात आपण अजून कारवाई झालेली नाही, तर अशा बाबी आपण या ठिकाणी आपले काही जे अर्ज जमा करायचे आहेत, ज्या गोष्टींची माहिती आपल्याला नाही त्या गोष्टींची माहिती करून घेणं आणि याशिवाय विविध योजनांचा लाभ जे लाभार्थ्यांना मिळणार नाही तो लाभ लाभार्थ्यांनी घेणं, या सगळ्या बाबींमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा. याशिवाय आपल्या या महसूल मंडळांतर्गत असलेल्या 7 गावांमधील जे काही नागरिक आहेत, जे शेतकरी लाभार्थी आहेत, ते लाभार्थी या ठिकाणी उपस्थित नाहीत मात्र त्यांचे अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत. तर अशा नागरिकांना आपण त्या ठिकाणी संदेश द्यावा जेणेकरून हे शिबिर चालू आहे हे शिबिर कालावधीतच, याशिवायही इतर कालावधीमध्ये पण आपल्या नागरिकांनी या योजनांचा आणि शासनाने केलेल्या धोरणात्मक बदलांचा लाभ घ्यावा, अशा पद्धतीचं मी आवाहन करते आणि माझे 2 शब्द थांबवते. थँक्यू. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.